अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व सद्गुरू बंधू भगिनींनो, वामनराज प्रकाशांचे परमपूज्य सौ शकुंतलाताई आपटे लिखित तरी गा ऐसे करी या पुस्तकाचे आपण वाचन करत आहोत. या पुस्तकात महाभारत शरीरातले हे पाहिलं आणि आता हे नवरत्न माला गोमटी हे आहे. आणि हे जे आपण वाचतोय आज नवरत्नमाला गोमटी हे वामनराज प्रकाशनचं वर्ष 33चा अंक 3 वर्ष 33वे अंक 3 याच्यावर हे आलेले आहे. हे एकत्र सगळं केलेलं आहे. आज आपण मातुश्रींचे मागणे. परमपूज्य श्री मामांच्या आजी म्हणजेच मातुश्रींच्या सासूबाई यासुद्धा अत्यंत थोर अधिकारी होत्या. त्या जेव्हा आजारी पडल्या तेव्हा त्यांनी ठरवले की आपली जी 2 मुले आहेत, एक म्हणजे परमपूज्य श्री मामांचे वडील आणि दुसरे म्हणजे त्यांचे काका, या दोघांना वेगवेगळे घर करून द्यायचे. हे दोघे एकत्र राहणार नाहीत हे जाणून परमपूज्य श्री मामांच्या आजींनी दोघा मुलांना जवळ बोलावले व म्हटले की माझ्याजवळ जे सगळे आहे त्याचे बरोबर 2 भाग करा आणि तुम्ही दोघे वाटून घ्या. अशा वाटण्या करायच्या ठरल्यावर त्या मग स्वतःच वाटणी करायला बसल्या. त्या म्हणाल्या, या सगळ्यांवर माझ्या सुनांचाही हक्क आहे. म्हणून त्यांनी मग प्रथम आपल्या लाडक्या सुनेला म्हणजे परमपूज्य श्री मामांच्या मातुश्रींना बोलावले आणि विचारले की बाई, ह्या माझ्या संसारातले तुला काय हवे आहे? आता स्त्री आणि संसार एखादीला कितीही मागितले, सगळे मागितले तरीसुद्धा पुरेसे वाटले नसते. पण मातुश्री या अत्यंत निरपेक्ष होत्या. त्या शांतपणे म्हणाल्या, सासूबाई, मी काही मागितलेच पाहिजे का? त्यावर परमपूज्य श्री मामांच्या आजी म्हणाल्या, मागितलेस तर मला आनंद होईल. हे अगं दार राहून घे, मी रेकॉर्डिंग करतोय. मागितलेस तर मला आनंद होईल, कारण तू माझी आवडती सून आहेस. तू मला माझ्या मुलीसारखीच आहेस. ते ऐकून मातोश्री आनंदाने म्हणाल्या, मग मला तुमच्या पूजेमध्ये जी हनुमंताची मारुतीरायाची मूर्ती आहे तेवढी फक्त द्या. परमपूज्य श्री मामांच्या आजी गैवरून म्हणाल्या, अगं पोरी, तुला संसार उभा करायचा आहे. त्यावर मातुश्री सहजपणे म्हणाल्या, ते काम माझे नाही, ते काम यांचे आहे. हे बघतील संसार कसा उभा करायचा ते जरी म्हणाले की उद्यापासून एका पातेल्यात शिजव तरी माझी तयारी आहे. मला आणखी कशाची गरज नाही. सत्य आणि पवित्र वाणी अशी ही निरपेक्षता, जिज्ञासा व अनुसूया यांच्या सोबतीने नियमित साधनेने आतूनच येत असते. त्याचे कारण श्री भगवंताबद्दल जितके प्रेम हृदयात असेल तितके त्या प्रेमाबरोबर वैराग्य देखील असते आणि हृदयात वैराग्य असेल तरच अशी निरपेक्षता साधते. आता चांगल्या शिष्याचा म्हणून सांगितलेला शेवटचा 9वा पण तेवढाच महत्त्वाचा गुणही बघू. तो गुण म्हणजे शिष्याची वाणी. चांगल्या शिष्याची वाणी ही नेहमी सत्य, पवित्र आणि अतिमधुर असते. त्यात वायफळ बडबड नसते. ती ऐकण्यासही आल्हादक असते. ती वाणी फक्त सर्वांना हितकर असे श्री भगवंतांचेच कीर्तन करते, श्री भगवंतांचेच गुण गाते. त्या वाणीला दुसरे काहीही आवडत नसते. श्री भगवंत सांगतात की यावरी नोवे लक्षण, ते जाण नो विधान, सत्यधूत संभाषण, वाग्विलापन सांडुनी. सत्य आणि अतिमधुर ऐकता आल्हाद कर, सर्वासी तत्वे साचार, बोले सनागर हरिकथा. वाणीवरून मला आठवले, काही माणसे मोठे मजेशीर चमत्कारिक प्रश्न विचारत असतात.
काय उत्तर द्यावे तेच मला अशा वेळी कळत नाही. एकदा असाच एक मुलगा पुण्याला आला आणि मला म्हणाला, ताई मला हिंदी सिनेमातली गाणी फार आवडतात, भजने बिजने आवडत नाहीत. मी तरी काय करू, माझी तीच आवड आहे. मी पहिल्यापासून तीच गाणी ऐकत आलो आहे. त्यावर मी म्हटले, अरे त्या गाण्यात जे वर्णन आहे ना ते श्री भगवंतांना लागू कर, म्हणजे संपले. असे जर करून बघितलेस तर तुझ्या लक्षात येईल की बऱ्याचशा गोष्टी त्यांनाच ॲप्लिकेबल आहेत. आणि असे झाल्याबरोबर तुला प्रत्येक गाण्यामध्ये श्री भगवंत दिसायला लागतील. तू अशा रीतीने भगवंत शोधत जा. त्यातूनही जिथे भगवंत आढळणार नाहीत ती गाणी ऐकू नकोस म्हणजे झाले. त्यावर तो बरोबर आहे म्हणाला. तर जे चांगले शिष्य असतात त्यांना श्री भगवंतांचे संकीर्तन फक्त आवडते, दुसरे काही आवडत नाही. तुम्ही जर त्यांना म्हटले की चला नाटकाला, तर ते मनापासून काही तयार होणार नाहीत. परमपूज्य श्री मामांची आवड नाटकावरून आठवले. असेच एकदा आम्ही परमपूज्य श्री मामांना घेऊन एका गाण्याच्या कार्यक्रमाला गेलो होतो. मंगल गाणी दंगल गाणी असे काहीतरी त्या प्रयोगाचे नाव होते. त्यात सिनेमातली गाणी होती. मी म्हटले, चला तरी मामा, सगळी पोरे म्हणत आहेत म्हणून परमपूज्य श्री मामा नाही म्हणाले नाहीत. मग आम्ही 10-12 जण मिळून कार्यक्रमाला गेलो. पहिल्या 15 मिनिटातच परमपूज्य श्री श्रीदादाने मामांकडे खून करून मला म्हटले, सद्गुरूंना येथे आणून त्रासच दिला आपण. कारण परमपूज्य श्री मामा खुर्चीतच गाढ झोपले होते आणि आपण थिएटरमध्ये झोपलो आहोत याचे देखील त्यांना भान नव्हते. शेवटी कशाला उठवायचे बिचाऱ्यांना, झोपले आहे तर बरे आहे म्हणून आम्हीही स्वस्थ बसलो. मध्यंतर झाल्यावर त्यांना जागे झालेले पाहून, चला मामा आता घरी जाऊ असे मी म्हटले. त्यावर झाला तुझा कार्यक्रम, चला असे ते हसून म्हणाले. मी म्हटले, अहो खूप चांगली गाणी निवडली होती. त्यावर ते म्हणाले, असे पण त्यामध्ये भगवंत होते का कुठे? मी म्हटले, मामा तीही भगवंतांनीच. त्यावर मध्येच मला थांबवत, काहीतरी बडबड करू नकोस, ती संतांनी लिहिलेली पदे होती काय असे त्याने विचारले. मी नाही म्हटले. मग आम्हाला असे काही आवडत नाही असे श्री मामा म्हणाले. त्यावर मी म्हटले, मामा याचा अर्थ तुम्ही आयुष्यात इतर कुठल्या चांगल्या गोष्टींचा आस्वादच घेणार नाहीत काय? तर ते म्हणाले, घेऊ ना, नक्की घेऊ, पण त्या प्रत्येक गोष्टीत आम्ही श्री भगवंतांनाच बघू. हे आता तुम्हाला सांगितलेले 9वे शिष्य लक्षण जेव्हा मी वाचले तेव्हाच मला पटले की हे लक्षण परमपूज्य श्री मामांमध्ये पुरेपूर मुरलेले होते. त्यांना फक्त सत्य आणि पवित्र वाणी माहिती होती. वायफळ बडबड त्यांना ठाऊकच नव्हती. असा शिष्यांनाच ज्ञानप्राप्ती. आपण जर आपली वायफळ बडबड कमी करू शकलो तर मग आपली वाणी बरीचशी सत्याला धरून राहते आहे असे आपल्या लक्षात येईल. आपण दिवसभरात जे काही बोलतो त्यातली 100 वाक्ये कमी करायची असे जरी ठरवले तरी लक्षात येईल की आपण काही नाही बोललो तरी चालते आणि जास्त बोललो तरी चालते. पण ह्या दोन्ही गोष्टीत मुळातच फरक आहे. काही न बोलता जेव्हा आपण अंतर्मुख होतो तेव्हा आपण आतून शांत असतो, त्या सत्याच्या पावित्र्याच्या सान्निध्यात असतो. एखाद्या शिष्यापाशी जेव्हा अशी अभिनव नवरत्ने 9 विशेष लक्षणे दिसतात, असे देवी गुण दिसतात, तेव्हा त्यालाच फक्त सद्गुरू कृपापूर्वक संपूर्ण ज्ञान देतात. आणि असे ज्ञानही ते किती वेळा देतात तर अक्षरशः एका क्षणात देऊन मोकळे होतात. त्यासाठी ते कशाची वाट बघत नाहीत, मागे पुढे पाहत नाहीत. मग तो शिष्य कृतार्थ होऊन स्वराज्याच्या कैवल्य साम्राज्याच्या मुकुटावरचा महामणी होऊन झळकत राहतो. या नवरत्नांची अभिनव गाठी जो सद्गुरूची आणि भेटी, तो स्वराज्याच्या मुकुटी झळकत उठी महामणी. सद्गुरूंचे अगाध देणे. परमपूज्य सद्गुरू श्री मामा दरवर्षी नियमाने आषाढी वारीला जात असतात. मातुश्रींनी
देह ठेवल्याला 12 वर्षे झाल्यावर ते ज्या वर्षी वारीला गेले होते त्यावेळेला परतीच्या मार्गावर ते प्रथमच श्री वैद्य मास्तरांच्या बोलवण्यावरून सोलापूरला त्यांच्या घरी गेले होते. कुठेतरी बाहेर फेरफटका मारून ते घरी आले तर त्यांच्या लक्षात आले की दारात अनेक चपला जोडे काढून ठेवलेल्या आहेत. एवढ्या चपला आणि जोडे दिसत आहेत म्हणजे आज बरीच माणसे जमलेली असावीत असे त्यांच्या लक्षात आले. आपल्याच विचारात परमपूज्य श्री मामा जिना चढून वरती गेले. वर जाताच परमपूज्य श्री मामांनी समोर भारतीय बैठकीवर बसलेल्या परमपूज्य सद्गुरू योगीराज श्री वादळ गुळवणी महाराजांना बघितले आणि त्यांना बघितल्याबरोबर यांच्या पत्रिकेत पंचम स्थानी बुधचंद्राची युती आहे असे पहिले वाक्य उच्चारले. ते ऐकताच परमपूज्य श्री गुळवणी महाराज प्रसन्नतेने झाले, हसले व म्हणाले की बरोबर, या इकडे, असे जवळ या. त्यांनी मग परमपूज्य श्री मामांना प्रेमाने जवळ बोलावून स्वतः थोडे बाजूला सरकून आपल्याच आसनावर बसवले आणि त्याबरोबर मामांची एकदम बैठक लागली. जोराने भस्त्रिका सुरू झाली आणि समाधी लागली. मामा जेव्हा भानावर आले तेव्हा परमपूज्य श्री गुरु महाराज त्यांना म्हणाले की सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज आणि आपल्या मातुश्री यांची आपल्याला पूर्ण कृपा आहे. आता आमच्याकडूनही द्यायचे काही शिल्लक राहिलेले नाही. म्हणूनच श्री संत एकनाथ महाराज सांगतात की हे नवरत्नमाला गोमटी जो घाली सद्गुरूंच्या कंठी तो वैसे सायुज्याच्या पाठी उठा उठी तत्काळ. अशी ही नवरत्नांची 9 दिव्य गुणांची सुंदर माळ जो सद्गुरूंच्या गळ्यात घालतो तो तत्काळ सायुज्य साम्राज्यावर आरूढ होत असतो. शिष्य तर तेवढ्या योग्यतेचा असेल, दिव्य लक्षणांनी संपन्न असेल तर सद्गुरू त्याला एका क्षणात पूर्ण करून मोकळे होतात. त्याकरता ते मागे पुढे बघत नाहीत. पण अशा त्या शिष्याजवळ हे 9 दिव्य गुण मात्र असावेच लागतात. शिवाय तो शिष्य स्त्री, पुत्र, घरदार, शेतीवाडी, आप्तजन, संपत्ती यामध्येही विरक्तपणे राहून सर्वांठाई आपले सद्गुरूच ओतप्रोत भरलेले पाहणारा असावा लागतो. सद्गुरू सेवा हाच आपला परमार्थ मानणारा असावा लागतो. लुगटोन या गुरुचरणी केली प्रपंचाची झाडणी मग अत्यादरे गुरुभजनी निज सुखदानी गुरु राहो. असे गुण जर कुणा शिष्याजवळ आले तो जर प्रपंचाची झाडणी करून सद्गुरु भजनात तत्पर होऊन राहिला तर सद्गुरु कृपेने तो ज्ञान विज्ञान संपन्न होऊन त्याच्या समस्त कर्माचा लोप होतो. ती कर्मे नाहीशी होतात. आता कर्मे नाहीशी कशी होतात किंवा